आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. साधारणतः पाहतो एलपीजी गॅसचा तुटवडा असेल आणि सिलेंडर असेल महाग होताना पाहायला मिळत आहे. साधारणतः राज्यभरामध्ये सिलेंडर असेल एलपीजीचा असेल तुटवडा पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी यासाठी रांगा सुद्धा लागलेल्या आहेत. काय सांगतात? असं आहे की या संबंधी संपूर्ण फेल्युअर केंद्र आणि राज्याचं आहे. कारण इराण युद्ध चालू असताना या गोष्टी पुढे येणार आहेत, त्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण करून ठेवायला पाहिजे. ही केंद्राची राज्याची गरज होती, पण सरकारने याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही, त्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. हा विषय जसा विधानसभेमध्ये गाजताना पाहायला मिळत आहे तसाच संसदेमध्ये सुद्धा सिलेंडर घेऊन आंदोलन होताना पाहायला मिळतं. निश्चित ते जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीवरती तुटवडा जाळवला तर सर्वसामान्य माणसामध्ये जी काय झळ पोचते ती आज विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये उमटते. महाराष्ट्र धर्म स्वतंत्र विधेयक 2026 हे विधेयक आज सभेत आणि परिषदेत मांडलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. कसं पाहताय? तर ठीक आहे, बिल आल्यानंतर त्याच्यावरती काय चर्चा होते, बिलाचं काय दिशा आहे, त्यानंतर मी यावरती योग्य ते भाष्य करणं. विरोधक सातत्यानं विरोधकच करत असतात त्यामुळे या कायद्याला सुद्धा ते विरोध करत आहे असं सत्ताधारी आमदारांचा तरी नेहमी असंच म्हणत असतात. शेवटी ह्या बिल आल्यानंतर बिलाबाबत नेमकं काय आहे, त्याचे परिवर्तन लोकांमध्ये काय होणार आहे, समाजावरती काय होणार आहे, धर्मीय मध्ये काय होणार आहे, हे सगळं बघणं विरोधी पक्षाचं काम असतं आणि सत्य बाजू मांडावी लागते. एक वेगळा प्रश्न आहे. तुम्ही मुंबईचे माजी महापौर राहिलेला आहात. आज सभा महापालिका निवडणुकीनंतर मुंबईतील जे पावसाचं पाणी साचतं त्या संदर्भातली पहिली बैठक ही महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे. साधारणतः पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी मुंबईमध्ये अजूनही पाणी तितक्याच मोठ्या प्रमाणात साचताना पाहिजे. असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कार्यकाळ असताना देखील नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे आता टेंडर निघाले असतील तरी पण खूप डीप मध्ये जाऊन ही सफाई जर केली तरच मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये ज्या ज्या भागात पाणी साचतं त्यावरती कुठेतरी महानगरपालिका कंट्रोल करू शकेल असं मला वाटतं. 1740 साठी तुम्ही सातत्यानं आवाज उठवताना पाहायला मिळत आहे आणि आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत सरकारकडून 1740 गोरेगावचे ते मूळ मराठी रहिवासी आहेत, जे 600 लोक आज साखळी उपोषणाला बसलेत. त्यांना घरांचा प्रश्न आहे. सरकार त्यांना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मिटिंगला बोलवून त्यांच्या मागण्यांना जसं वाटाण्याची अक्षरं लावतंय, त्याच्या विरोधात त्यांचा जो काय त्या ठिकाणी आंदोलनाच्या रूपाने भडका आहे तो सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. अनेक जण घरांपासून वंचित असताना सुद्धा असे प्रश्न सातत्याने प्रश्न सरकारच्या या राज्यामध्ये सगळेच जण ज्या पद्धतीने काम करतायत ते सरकारमध्ये कोण आनंदी आहे की सरकार खूप चांगलं काम करते आणि आम्हाला सगळं सुजलाभ सुफलाभ आहे असं कुठे चित्र नाही. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.